आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चांगल्या प्रतीचे जीवन जगण्यासाठी पैसा, नाती आणि भावना यासोबतच माणुसकीची आवश्यकता असते। सोबतच तुम्हाला जीवनात नक्की कशाला प्राधान्य द्यायचे आहे हे ठरवणं सुद्धा आवश्यक असतं। तुम्ही पैसे कमवा, नाती कमवा, पण मित्र आपोआप तयार होतात। मात्र पैशाला कधीही नावं ठेवू नका। का? चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। माणसानं पैसा जरूर कमवावा, कारण पैसा एक विचित्र गोष्ट आहे। ज्याच्याजवळ नसतो त्याला कोणी किंमत देत नाही, आणि ज्याच्याजवळ असतो कोणाला किंमत देत नाही, अशी पैशाची परिस्थिती आहे। पैशाला नावं कधीच ठेवू नये, कारण जेव्हा गरज पडते तेव्हा माणूस पैशासाठी रडतो। ज्या व्यक्तीने घाम गाळून पैसा कमवला आहे तो पैशाची बर्बादी कधीच करत नाही। जे लोक पैशाचा जास्त मोह करतात ते जीवनात कधीही सुखी राहत नाही असं म्हणतात। प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त पैसाच पाहणाऱ्यांना आधी पैसे कमवण्याची चिंता असते आणि नंतर त्याला सांभाळण्याची चिंता असते। पैसा जास्त झाला तर तो चोरीला जाईल त्याची नेहमी भीती वाटत राहते। याचबरोबर दुसऱ्यांच्या पैशावर माज करणारे स्वतः स्वतंत्र अस्तित्व कधीही निर्माण करू शकत नाही। जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांचे जीवनात चांगली माणसं सुद्धा कधीच टिकत नाही। आयुष्यातील सगळ्या गोष्टी म्हणजे पैसा असतो। तुम्ही कधीही नाही बोलतात तरी हेच खरंच जेव्हा खिशात 1 रुपया सुद्धा नसतो तेव्हा त्याची किंमत कळते। जर तुम्ही कधी कोणाला पैसे उसने देत असाल तर तेव्हाही देताना 10 वेळा विचार करावा, कारण आपलेच पैसे आपल्याला चोरासारखे मागावे लागतात आणि समोरची व्यक्ती तारखेवर तारीख आपल्याला देत असते। पैसा वाचवला तर अडचणीच्या वेळी पैसा तुम्हाला वाचवेल, हेही तितकंच खरं। एखादी व्यक्ती कशी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पैसे गेल्यावर त्याचे कसं वर्तन केलं आणि काळजीपूर्वक पाहावं। असे म्हणतात, पैशावर विश्वास ठेवू नये, पण पैसा विश्वासाच्या ठिकाणीच लावावा। एखादा कोणीतरी पैशाला म्हटलं की तू तसा कागदाचा तुकडाच आहेस। पैसा हसून म्हणाला आहे, खरा मी कागदाचा तुकडा आहे, पण आजपर्यंत मी केराची टोपली पाहिली नाही। पैशाशिवाय तुम्ही तरुण होऊ शकतात, पण त्याशिवाय तुम्ही वृद्ध होऊ शकत नाही। वेळही पैशापेक्षा अधिक मौल्यवान आहे। आपण अधिक पैसे मिळवू शकता, परंतु आपल्याला अधिक वेळ कधीच मिळू शकत नाही। भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो। पैसा ही अशी गोष्ट आहे ज्याच्याजवळ असेल तोच हवेत दिसेल। श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबतच बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते। नुसत्या काबाड कष्टांना श्रीमंत होत नाही। आपल्याला समजत नाही अशात कधीही पैसा गुंतवून करू नका। असं म्हणतात, तुमचा पगार तुम्हाला श्रीमंत बनवत नाही, तर तुमच्या पैसा खर्च करण्याच्या सवयी तुम्हाला श्रीमंत बनवतात। फुकटचा पैसा कामचुकार आणि लाचार बनवतो। कष्टाचा पैसा स्वाभिमान शिकवतो। पैशाने सगळ्याने नाही तर परंतु बऱ्याचशा गोष्टी खरेदी केल्या जाऊ शकतात। पैसा हा एक वाईट मालक असला तरी तो एक उत्तम लॉकरसुद्धा मानला जातो। माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याचं शरीर, त्याची मनस्थिती चांगली असावी। आणि आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही असं म्हणतात। अनेक जण म्हणतात, पैसा आला की मी काहीतरी करेल, पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी येईलच। बरेच लोक कमवलेले पैसे त्यांना नको असलेल्या गोष्टी विकत घेण्यासाठी घेतात। त्यांना आवडत असलेल्या लोकांना प्रभावित करण्यासाठी खर्च करतात। जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणवता तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हरलेला असता। म्हणून कधीही स्वतःला गरीब म्हणू नये। आपण कितीही पैसा मिळवला यापेक्षा तो खर्च करून आपण किती समाधानानं मिळवलो जो जाणतो तोच खरा व्यक्ती असतो। जेव्हा स्वतःचे पैसे कमवायला लागतात तेव्हाच कळतं की शौक तर आईबाबांच्या पैशात पूर्ण व्हायचे, आपल्या पैशात फक्त गरजाच पूर्ण होतात। त्यामुळे परिस्थिती कशीही असो पैशांची किंमत नेहमी केली पाहिजे, कारण पैशात देवी लक्ष्मीचा वास असतो आणि तिचा जराही अपमान झाला तर तिला पाय काढता घ्यायला जराही वेळ लागत नाही। त्यामुळे कधीही पैशाला नावं ठेवू नये, कारण असे सांगितले जाते। पैशासंबंधी तुमचे विचार काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।